की आता घराघरात सुना राहत्या आणि दुखतं दुखतं म्हणत्या आत्या आणि 2-2 पोळ्या खात्या. आईला म्हणे लेक आई मला उठावं लागतं पाठ. आईच्या डोळ्यात पाणी आलं की पूर्वीच्या मात्या मावल्या कशा जातं ओढायच्या सावत्या, तेव्हा बीपी शुगरच्या गोळ्या कोणालाच नव्हत्या. आता खा पोळ्या खा गोळ्या. आणि आजी ही कविता तुमच्याकडे बघून सुचली, कारण जुन्या काळातल्या आता तुम्हीच दिसताय की पूर्वी नव्हते फोन, नागपंचमीला आला सण तर आणून देऊन जायचं मन. पूर्वीच्या माता मावल्या सासरवासनी राहायच्या, भाऊ येईन मुरळी तर खूपच वाट पाहायच्या. भाऊ यायचा मुरळी तेव्हा मन व्हायचं मोठं, त्या दिवशीचा आनंद मात्र मात नव्हता कुठं. भाऊ यायचा मुरळी तो पलंगावरती बसायचा, सासऱ्याला मानतावा सासूला पण पुसायचा. आता नाही पुसत, आता नाही पुसत. आता नाही पुसत. तो म्हणे आठवण आली आईला, पाठवता का कसं मी मुरळी आलो ताईला. मग सासूबाई म्हणायच्या आधी घ्या जेवून, 2 दिवसासाठी जाणं भाऊला घेऊन. 2 दिवसाची परवानगी सासूनं दिली बरं का त्या काळात पण. मग बैलगाडी असायची, बहीण गाडीत बसायची. घोगराची गाडी येत होती. बैलगाडी असायची, बहीण गाडीत बसायची. राजा सरजा चालायचं, बहीण भावाला माया लावून बोलायचा. टांग येत होतं, टांग यावे. तवाचा तो माया प्रेम वेगळा आणि बोलता बोलता इळ जायचा सगळा. तवाचा तो माया प्रेम वेगळा, बोलता बोलता बहीण भावाचा इळ जायचा सगळा. मग लेक माहेरी यायची, मग लेक माहेरी यायची, आई बापाला पाहायची, आई बापाला बोलायची, हंडा हंडा पाणी आई नाव घालायची. लेक कशी असावा, आई बापापाशी बसावा, तवा तो माहेरचा विसावा. मग मैत्रिणी दिसायच्या त्या खुशाली पुसायच्या, की तवा मैत्रिणी दिसायच्या त्या खुशाली पुसायच्या. साऱ्या जणी मिळायच्या, खुशाल झोके खेळायच्या. नागपंचमीचे गीत अशी होती तवाची ती जुनी रीत. आनंद होता, तसा आनंद राहिलाच नाही आता. बरोबर, तसा आनंद आता नाही ना. मग दूध लया घ्यायच्या, वारुळाला जायच्या, सुंदर गाणे गायच्या, हातात हात धरायच्या, वारुळा भोवती फिरायच्या, हळद कुंकू वाहायच्या, पतीचं नाव घ्यायच्या, नागरायाला नमस्कार करायच्या, मग माघारी फिरायच्या. मग आई मनावर धरायची, छान अशी पुरणपोळी पण करायची. तेव्हा आई मनावर धरायची, छान पुरणपोळी पण करायची. त्या पोळीवरचं ते तूप जेवण व्हायचं खूप, माहेरचं तसं सुख. मायाचं सुखच राहतं. मग आई लाडा कौतुकाने बोलायची, लेकीला आई लाडा कौतुकाने. तेव्हा नवऱ्याची गेली सासू. मग आई लाडा कौतुकाने बोलायची, लेकीला पोटभर जेव घालायची. पूर्वी असं राहायचं, मग सासरचं मूळ यायचं, गाडी वाजायची खळखळ, मग बापाची व्हायची धावपळ. मग बाप उभा राहायचा, सासऱ्याला पण मान द्यायचा. मग बाप जायचा बाजारी, आई करायची शिदोरी. मग बाप जायचा बाजारी, आई करायची शिदोरी. माहेरचा थाट, जरीच्या साडीला करवंदी काठ. मग आई बापाचं मन मोठं, लेक लावायची वाट. मग ती आईला नाही सोडायची, सासरी जाताना मुलगी खूपच रडायची. लेक गाडीत बसायची, मग आई पदराने डोळे पुसायची. मग माहेरची आठवण मनात दाट, की तवा माहेरची आठवण मनात दाट. आईला म्हणे लेक आई मला उठावं लागतं पाठ. आईच्या डोळ्यात पाणी आलं. मग आई म्हणे बाळा तुला उठावं लागतं का वा. आई विचारित होती मुलीला, की आई म्हणे बाळा लेकीला तुला उठावं लागतं का वा. तर लेक म्हणे आई कोंबड्याने बाग द्याला तवा. की आई म्हणे बाळा तुला उठावं लागतं का वा. तर लेक म्हणे आई कोंबड्यानं बाग द्याला तवा. सुपातले दाणे असायची, ती जात्यावर बसायची. तवा सुपात दाणे असायची, ती जात्यावर बसायची. जातं ओढून पाहायची, तिला माहेरची आठवण यायची. मग सासर आणि माहेरचं सुंदर ओव्या ती गायची. पूर्वीच्या माता मावल्या कशा जातं ओढायच्या सावत्या. एकटीच ओढायची नाही, की पूर्वीच्या मात्या मावल्या कशा जातं ओढायच्या सावत्या, तेव्हा बीपी शुगरच्या गोळ्या कोणालाच नव्हत्या. आता खा पोळ्या खा गोळ्या. आजी हे आता काहून झालं माहिती तसं, की आता गिरणीचं पीठ खाऊन लागानं सुख, की आता गिरणीचं पीठ खाऊन लागानं सुख. आणि सगळ्यांचाच हातपाय ठणकते तर सांगताही नाही दुःख. की आता घराघरात सुना राहत्या आणि दुखतं दुखतं म्हणत्या आत्या आणि 2-2 पोळ्या खात्या. आई की गोळ्या राहत्या 10-5, उपाशी कसं राहत्या, नाही जर काही खाल्लं तर डोळ्याला अंधार येत्या. अशी कहाणी घडली. माझी आई इथं समोर आहे म्हणून म्हणतो की अशी कहाणी घडली. दीपक म्हणे आई कविता कधी जोडली. मी माझ्या आईला म्हणत होतो की अशी कहाणी घडली. दीपक म्हणे आई कविता कधी जोडली. मग माझी आई म्हणे सुचली मला, आणि नागपंचमी सणानिमित्त आईसोबत सांगत होती तुला. भारी झालं, चांगलं झालं. आणि आईनं काय केलं म्हणजे आईनं बोलता बोलता आईच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. एवढंच या व्हिडिओच्या शेवटी सांगल
ह्या जुन्या काळातल्या आठवणी ज्या आईने या कवितेच्या माध्यमातून जोडल्या की जुन्या काळातल्या ह्या ओवी जमल्या तर ध्यानात धरा आणि आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.